अरे एका बाजूला आहे ना अहो तू आवक बूम बाई दे तिथून कशी घेणार नितीन दादा शांतपणे संतोष दुरी आपलं मत मांडत होते। ही मुजोरी आहे, याला मुजोरी म्हणतात। यांना कुठून इन्स्ट्रक्शन आलेत आम्हाला माहिती नाही, पण ही मुजोरी चाललेली आहे। काय परिणाम होतील? 100% परिणाम होणार। अख्खी माणसं उतरते रस्त्यावरती आणि आता यांना कळेल हा जो मोर्चा यांनी नाकारलेला आहे, स्वतःच्या पायावर धोंडा टाकलेला आहे, त्यांना कळेल। तुम्ही बघताय बराच चॅनल लाईव्ह चाललाय, हा कसा मराठी माणसावर अन्याय होत आहे ना हे दिसतंय तुम्हाला। हे खूप चुकीचं चाललेलं आहे, ही जोर जबरदस्ती चालली आहे ना, ही खूप चुकीची चाललेली आहे। बघा येत आहेत लोक, कुठे कुठे अडवणार आहेत, किती पोलीस आहेत, लाखोनी लोक निघालेले आहेत। मी तर सत्ताधाऱ्यांचा मी खरोखर आभार मानतो, त्याच्यामुळे मराठी माणूस एकत्र आले, सगळे पक्षाचे लोक एकत्र आले, सगळ्या पक्षाची लोक निघालेले आहेत। किती पोलीस हे करणार आहेत? त्याचे परिणाम आता दिसतील। लोक सगळी महाराष्ट्रातून निघालेली आहेत, जोरदार अजून मोर्चा निघेल नक्की। आज अडवाल, उद्या अडवाल, रोज अडवायला येणार आहेत का? आता हा मोर्चा जोपर्यंत होणार ना तोपर्यंत आम्ही शांत राहणार नाही, एवढं नक्की। हॅलो ही आक्रमकता बघायला मिळते। मनसे नेते संतोष धुरी देखील सध्या आता पोलिसांच्या ताब्यात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर मराठी मोर्चाला परवानगी नेमकी का नाही हा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय आणि हा मोर्चा जो आहे तो काढला जात असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठी आंदोलकांची धरपकड अद्यापही सुरू आहे आणि या ठिकाणी अचानक जमावबंदी लागू करण्यात आली आणि त्यामुळे आक्रमकता अधिक असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। मनसेचे सर्व पदाधिकारी असेल आणि इतरही मराठी बांधव जे असेल ते या ठिकाणी आता आक्रमक झालेले आहेत। अचानक जमावबंदीचा आदेश लागू केल्यानं ही आक्रमकता पाहायला मिळते। सरकारकडून मराठी माणसाची गळचेपी केली जात असल्याचं या दरम्यान प्रत्येक मराठी माणसाचं म्हणणं असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। हा मराठी माणसाचा अपमान सुरू आहे आणि त्यामुळे यांना मराठी माणूस नेमका काय आहे हे दाखवावंच लागणार आहे, अशा प्रकारचं आव्हान देखील या ठिकाणी दिलं जात असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। आणि महाराष्ट्र सरकार लाचार झालंय का? कोणती लाचारी महाराष्ट्र सरकार समोर आलेली आहे हा सवाल देखील या ठिकाणी मराठी माणसाकडून उपस्थित केला जातोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।